तोंडाची चव वाढवणारी आणि जिभेचे चोचले पुरवणारी मस्त अशी तिखट पुरी आषाढ महिन्यामध्ये आवर्जून बनवली जाते. कमी तेलकट आणि खुसखुशीत, तोंडात टाकताच खमंग लागणारी ही पुरी अगदी आठवडाभर आरामशीर टिकते. रेसिपी एकदम सोपी आहे. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी घरातच उपलब्ध असणारे पदार्थ घेतले आहेत. वाटण करण्यासाठी लसूण सोलून घेतलेला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. यामध्ये 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि याचे जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटण तयार करत असताना पाणी घालायची गरज लागत नाही. बिना पाणी घालताच याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. पुरीसाठीच पीठ मळण्यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाटी गव्हाच्या पीठला पाव वाटी बेसनचं पीठ मी यामध्ये मिक्स करणार आहे. बेसनच्या पिठामुळे पुरी अगदी खुसखुशीत बनेल. बेसन पिठाऐवजी तुम्ही तांदळाचे पीठसुद्धा वापरू शकता. यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे. लसूण आणि मिरचीचं जे वाटण तयार केलं होतं ते वाटणसुद्धा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी पाव चमचा ओवा हातावरती घेऊन तो हातावरती थोडासा रगडून यामध्ये मिक्स करायचा. कोणत्याही पदार्थामध्ये ओवा घालताना तो आपण हातावरती रगडूनच घालतो. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये मिक्स करायची आहे. कोथिंबीरीमुळे पुरीला अगदी खमंग अशी चव येते. त्यानंतर इथे मी 3 चमचे तीळ घालणार आहे. हे पांढरं तीळ आहे. तिळाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा पुरी लाटताना वरून तीळ लावलं तरीसुद्धा चालेल. चवीपुरतं मीठ घालून हे सगळे जिन्नस आपण थोडंसं एकत्र करून घ्यायचं आहे. सगळे पदार्थ पिठामध्ये थोडंसं मिक्स करून घेते. पुरीमध्ये तेल जास्त शोषू नये, म्हणजेच पुरी जास्त तेलकट होऊ नये आणि खुसखुशीत व्हावी यासाठी यात 2 चमचे तेल कडकडीत गरम करून याचं मोहन पिठात घालायचं आहे. तेल गरम आहे त्यामुळे त्याच चमच्याने थोडंसं मिक्स करून घेते. थोडं थंड वाटलं की हाताने तेल आपण या पिठाला चोळून घ्यायचं आहे, म्हणजेच संपूर्ण पिठाला तेल व्यवस्थित लागलं जाईल. कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे पुरी अगदी खुसखुशीत बनते आणि तेल अजिबात शोषलं जात नाही. त्यामुळे तेल एकसारखं पिठाला चोळून घ्यायचं आहे. जास्त तेलाचं मोहन नाही घालायचं आहे, त्यामुळे पुरी एकदम मऊ पडली जाते. हातामध्ये मूठ तयार केली की त्याचा अगदी गोळा बनतो. इतकंसं तेल पुरेसं होतं, म्हणजे आपलं मोहन जे घातलं आहे ते परफेक्ट झालं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून या पिठाचे घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची. पुरीसाठीची जी कणिक असते ती घट्टसरच असावी लागते. त्यामुळे पुरी अगदी टम्म फुगते आणि तेलकट होत नाही, अगदी खुसखुशीत राहते. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून ही कणिक घट्टसर अशी मळून घ्यायची आहे. कणिकमध्ये पाणी जास्त झालं किंवा मग कणिक थोडीशी सैल जरी झाली तरी पुऱ्या तेलकट होतात आणि फुगत अजिबात नाहीत. त्यामुळे पुरीसाठी लागणारी जी कणिक असते ती अगदी घट्टसरच ठेवायची. ही मळलेली कणिक आपल्याला जास्त वेळ भिजत ठेवायची गरज नाही. कणिक मळून झाली की अगदी 5 मिनिटातसुद्धा आपण या तिखट पुऱ्या लाटून घेऊ शकतो. तर अगदीच घट्टसर असा कणकेचा गोळा तयार झाला आहे. तर ही मळलेली कणिक मी 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून देते. 5 मिनिटानंतर कणिक अगदी सेट झालेली असते. लगेचच पुऱ्या लाटून घेते. चपाती लाटण्यासाठी जेवढा गोळा घेतो अगदी तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा कणकेचा गोळा घ्यायचा आहे. चपातीप्रमाणेच एकसारख्या आकारावरती हा गोळासुद्धा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूनी अगदी एकसारखं लाटलं गेलं पाहिजे, त्यासाठी उंडा आपण अगोदर व्यवस्थित करून घ्यायचा. अगदी हलकंसं पिठात बुडवून घेतलं तरीसुद्धा सरसर लाटायला येतं किंवा तुम्ही याला तेल लावूनसुद्धा लाटू शकता. मी इथे उंडाला थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे. एकसारखं लाटून घेते. एकदाच मोठी चपाती लाटून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करणं अवघड वाटत असेल तर अगदी छोटे छोटे गोळे करून मग त्याच्या पुऱ्या लाटल्या तरीसुद्धा पुऱ्या एकदम टम्म फुगतात. परंतु डब्याच्या आकाराच्या किंवा एकाच आकाराच्या सगळ्या पुऱ्या दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात. त्यामुळे एकाच मापाने मी सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे. जास्त जाडही लाटायचं नाही किंवा अगदीच पातळसुद्धा लाटायचं नाही. रोजच्या चपातीपेक्षा किंचितशी जाड अशी लाटी ही लाटून घेतलेली आहे. त्यानंतर मी एका डब्याच्या साहाय्याने सगळ्या पुऱ्या काढून घेणार आहे. जे पण आपण भांडं घेतो तो ग्लास असो किंवा डबा असो, त्याचा जो काठ असतो तो थोडासा कारी असला
की पुऱ्या अगदी व्यवस्थित बाजूला निघतात। कट केलेल्या पुऱ्या एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते। एक्स्ट्राचं जे कणिक होतं ते सुद्धा बाजूला घेऊन त्याचा दुसरा गोळा तयार करून आपण पुन्हा एकदा पुरीसाठीची मोठी चपाती लाटून घ्यायची आहे। या तिखट पुऱ्या अगदी कमी तेलकट आणि खुसखुशीत होतात, त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा या पुऱ्या बनवून ठेवू शकतो। तर इथे एकाच आकाराच्या सगळ्या पुऱ्या मी लाटून घेते। इथे थोड्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। आता या पुऱ्या अगोदर तळून घेते, मग उरलेल्या पुऱ्या पण लाटून घेऊयात। तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं, त्यामुळे तेल तापलेलं आहे। त्यानंतर एक पुरी अशी अलगद सोडून वरून थोडंसं प्रेस करायचं आणि त्याच्यावरती कडेने गरम तेल सोडायचं, त्यामुळे पुरी एकदम टम्म फुगली जाते आणि खमंग अशी भाजली जाते। पुरी भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची। लो फ्लेमवरतीच पुऱ्या व्यवस्थित आणि खमंग अशा भाजले जातात। नाहीतर जास्त गॅस फास्ट ठेवला की पुरी वरून कलर लगेच चेंज करतं आणि आतून कच्चापणा तसाच राहतो। एकसारख्या रंगावरती खमंग अशी ही तिखट पुरी भाजून झालेली आहे। तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या पुऱ्यासुद्धा भाजून घेते। तर सगळ्या पुऱ्या अगदी अशा टम्म फुगलेल्या आहेत। अजिबात पुरीमध्ये तेल शोषलं गेलेलं नाही। अगदी कमी तेलकट आणि टम्म फुगलेल्या अशा तिखट पुऱ्या तयार झालेल्या आहेत। अशाच तिखट पुऱ्या तोंडाचे चव वाढवणारी आणि जिभेचे चोचले पुरवणारी मस्त अशी तिखट पुरी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। पावसाळ्यामध्ये गरमागरम चहा आणि त्यासोबत खायला अशी खमंग तिखट पुरी प्रत्येकालाच आवडते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।